तर मित्रांनो, मालिकेच्या 5 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की किमया घरी येते. स्वानंदी किमयाचं स्वागत करते. स्वानंदी म्हणते, तुम्हीच आहात ना समर सरांच्या मैत्रीण? किमया म्हणते, नाही, गर्लफ्रेंड. स्वानंदी म्हणते, एक्स गर्लफ्रेंड. किमया म्हणते, आणि तू समरची बायको ना? समरला माझ्याशिवाय दुसरं कोणी आवडलंच नाही. स्वानंदी म्हणते, ते आधी होतं, आता मी त्यांची बायको आहे. किमया म्हणते, किती बोरिंग लाईफ आहे ना तुमचं. मॅरेज लाईफ किती घाण आहे, बोरिंग आहे. स्वानंदी म्हणते, असं तुम्हाला वाटतं. खरं तर आहे ना, मला आणि समर राजवाड्यांना बघून सगळ्यांना आमच्या मैत्रीचा, आमच्या जोडीचा हेवा वाटतो. स्वानंदीच्या वागण्या बोलण्यामुळे किमया जरा ओव्हर पॉझिटिव्ह होते. किमयाला भीती वाटते आणि तिला वाटतं की समर स्वानंदीच्या प्रेमात तर पडला नाही ना. आता किमया आल्यामुळे स्वानंदी मनातलं प्रेम समरपर्यंत कसं पोहोचवते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की स्वानंदी स्टाफचा सगळ्यांचा पगार करते, सगळ्यांना त्यांचे पगार देते आणि कुणाचं काय मत आहे, घरामध्ये कोणाला काही अडचण तर नाही ना, हे सगळं जाणून घेते. स्वानंदी चिंगीला पगार देते. चिंगीकडे पगार ठेवण्यासाठी काही सुरक्षित जागा नसते, त्यामुळे ती स्वानंदीकडेच पगार ठेवायला देते. स्वानंदी आपल्या जॉबसाठी निघून जाते आणि तेवढ्यात तिथे अंशुमन येतो. अंशुमन चिंगीला म्हणतो, चिंगी, अगं हे असं काम बिम करणं आहे ना, हे सोडून दे. कसं असतं ना, लाईफ एन्जॉय करायचं असतं, पार्टी करायची, पबला जायचं, आणि हे असं केलं तरच आयुष्य जगणं असतं. चिंगी म्हणते, नाही, आमचे ते आयुष्य जगणं म्हणजे काम करणं, पैसा कमवणं आणि घरच्यांना कोणाला काय हवं नको ते बघणं. आता मी खूप पैसा कमवणार आणि घरी पाठवणार. आज तर माझा पहिला पगारसुद्धा झाला आहे. अंशुमन म्हणतो, मग पहिला पगार झाला आहे ना, आता पार्टी पाहिजेच. चिंगी म्हणते, पार्टी वगैरे मी नाही देऊ शकत, पण तुमचं तोंड नक्कीच गोड करू शकते. चिंगी अंशुमनच्या हातावर साखर देते. अंशुमन म्हणतो, मला ही असली पार्टी नको आहे. मला पार्टी पाहिजे, ती मस्त ढिंचॅक पार्टी पाहिजे, आणि तशी पार्टी मी तुझ्याकडून घेणारच. अंशुमन चिंगीने दिलेली साखर तिलाच भरवतो आणि तिथून निघून जातो. तर इथे रोहन थोड्या वेळाने त्या मुलीला वाचवून समरकडे येतो. रोहनचा जॉब गेला म्हणून त्याला किती वाईट वाटतंय, त्याचं मनात काय वाटतंय त्याला आता, या सगळ्याबद्दल तो समरशी मन मोकळेपणाने बोलतो. समर रोहनला जॉब ऑफर करतो आणि रोहन तो जॉब नाकारतो. समर विचारतो, अरे तुला जर हा जॉब नाही घ्यायचा आहे, मग काय करायचं काय आयुष्यात? रोहन म्हणतो, सर कसं आहे ना, आता तुम्ही म्हणालात ना, ते मला पटलंय. आपल्याला आयुष्य कुठे घेऊन जात नाही, तर आपण आयुष्याला व्यवस्थित मार्ग दाखवायचा असतो. आत्तापर्यंत जो जॉब मिळत होता तो मी करत होतो, पण आता नाही. आता मला माझं आयुष्य व्यवस्थित मार्गी लावायचं आहे. मला आता संधी मिळाली आहे ना, मलाच रिस्टार्ट करायचं आहे. मला स्वतःचा बिझनेस करायचा, स्वतःचा स्टार्टअप करायचा आहे. मला आता माझ्या स्वप्नांसाठी काहीतरी करायचं आहे. रोहनकडे बिझनेसच्या खूप आयडियाज असतात. तो समरसोबत ते शेअर करतो. समर विचारतो, तुझ्याकडे बिझनेस आयडिया आहे, पण प्रेझेंटेशन आहे का? रोहन म्हणतो, प्रेझेंटेशन काय, मी पटकन तयार करेन, कारण माझ्या डोक्यामध्ये सगळं फिट आहे. समर म्हणतो, मग एक काम कर, तू प्रेझेंटेशन माझ्याकडे घेऊन ये आणि मला दाखव. मग मला आवडलं तर पुढे आपण बोलूच याबद्दल. समर रोहनच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवणार हे ऐकून रोहन खूप खुश होतो आणि तो लगेच घरी जायला निघतो. रोहन घरी गेल्यावर मल्लिकाचा समरला फोन येतो. मल्लिका म्हणते, अरे समर, माझ्या कानावर आत्ता काहीतरी आलं होतं. मला समजलं होतं की तो रोहन तुझ्याकडे जॉब मागायला आला आहे, पण असं कसं होऊ शकतं? तो तुझ्याकडे जॉब कसं काय मागू शकतो? अरे तो तर खूप स्वाभिमानी आहे ना. लग्नाच्या वेळेस तू जॉब देत होता, पण तेव्हा त्याने नाकारला, आणि आता त्याने तुझ्याकडे जॉब मागितला. असं कसं मागू शकतो तो? आधी तर खूप स्वाभिमानी होता आणि आता स्वाभिमानाचं काय झालं? मला तर वाटतं ना, त्यांचा परिस्थितीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे डॉलने आणि त्याने दोघांनी आपल्या घरी सरळ उठून निघून यायचं. आपलं मोठं घर आहे, तिथे राहतील. समर म्हणतो, काकू, आत्तापर्यंत रोहन इतका स्वाभिमानी मुलगा मी कधीच पाहिला नव्हता, आणि माझी पूर्ण खात्री आहे तो असं चुकूनही कधी वागणार नाही. आणि आत्तासुद्धा तो नोकरी मागायला आला नव्हता.
मी त्याला ऑफर दिली होती, पण रोहनने ती पण ऑफर नाकारली. मल्लिका म्हणते, अरे ऑफर नाकारली, मग आता काय करणार तो? एक तर डॉलचा काही खर्च कमी नाही आहे, त्यात तिला लागलेले. तू एक काम कर, तू त्या रोहन आणि अधिरा त्या दोघांना पण आपल्या घरीच राहायला बोलवून घे. आपल्या इथे आयुष्यभर राहतील ते. समर म्हणतो, त्याची काहीच गरज नाही आहे काकू. उलट त्याने मला सांगितलं आहे त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि त्यासाठी तो स्वतःचा बिझनेस चालू करणार आहे. आणि मी पण ठरवलं आहे त्याला सपोर्ट करायचा. आता तर माझी पूर्ण खात्री पटली आहे. रोहन खूप गुणी मुलगा आहे. अधिराची लग्नाची चॉईस एकदम परफेक्ट आहे. समरला मीटिंगला जायचं असतं आणि म्हणून तो मल्लिकाचा फोन कट करतो. तर इथे स्वानंदी ऑफिसमध्ये असते आणि तिला रोहनचा फोन येतो. स्वानंदी फोन घेते आणि रोहन फोनवर मोठमोठ्याने गाणे गात असतो. रोहन खूप खुश असतो. स्वानंदी विचारते, तू एवढा खुश आहेस म्हणजेच राजवाड्यांसोबत भेट झाली तुझी? मीटिंग झाली का तुझी? रोहन म्हणतो, हो ताई, खूप छान मीटिंग झाली आमची. स्वानंदी विचारते, काय झालं काय? सांग ना मला व्यवस्थित. रोहन म्हणतो, ताई, अगं मला आधी वाटायचं की राजवाडे एकदम स्ट्रिक्ट आहेत आणि खूप प्रोफेशनल आहेत. तसं आहेत ते प्रोफेशनल, पण खूप भारी आहेत ते. स्वानंदी म्हणते, हे सगळं मला माहिती आहे. रोहन, तू आता पेशन्स चेक करू नको. काय झालं ते सांग. रोहन समरसोबत काय बोलणं झालं ते सगळं स्वानंदीला सांगतो. स्वानंदीला सुद्धा हे सगळं आवडतं. समरने रोहनचा स्वाभिमान पण जपला आणि त्याला मदतसुद्धा केली. स्वानंदी रोहनकडे समरचं कौतुक करते आणि रोहन लगेच घरी जायला निघतो. त्याला प्रेझेंटेशन तयार करायचं असतं आणि समरला दाखवायचं असतं. इथे स्वानंदी हे सगळं ऐकून खूप खुश होते आणि अजून समरच्या प्रेमात पडत जाते. थोड्या वेळाने रोहन खूप खुश होऊन धावत घरी येतो. अधिरा विचारते, रोहन, तू एवढ्या लवकर घरी कसं काय आलास? रोहन म्हणतो, मी तुला सगळं सांगतो. अधिरा रोहनच्या हातावर पैसे ठेवते. ती रोहनला म्हणते, रोहन, घर खर्चासाठी हे पैसे तू घरात दे. 2 महिने तरी हे पैसे पुरतील आणि तसंही तुला जॉब शोधायला वेळ लागेलच ना. रोहन म्हणतो, याची काहीच गरज नाही आहे. आता सगळं ओके आहे, म्हणून हे पैसे तुझ्याकडेच ठेव. अधिरा विचारते, म्हणजे तू असं का बोलतोयस? काय झालं काय? रोहन समरने फोन करून बोलवून घेतलं आणि त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं सगळं अधिराला सांगतो. अधिरा, रोहन समरचं तोंड भरून कौतुक करतात. तर संध्याकाळी स्वानंदी समर लवकर घरी येतात. स्वानंदी समरला रोहनची मदत केल्याबद्दल थँक्यू म्हणते. स्वानंदी समर रोहनबद्दल बोलत असताना समरला किमयाचा फोन येतो. किमया समरला म्हणते, समर, आत्ताच्या आत्ता मला घ्यायला ये. मी एअरपोर्टला येते. समर म्हणतो, आज लगेच येणार आहे? काय गं, तुझी सवय गेलीच नाही आहे का? दरवेळेस तू अचानकच येऊन धमाका करतेस. किमया म्हणते, लवकर ये मला घ्यायला, मी इथे थांबलेले. समर म्हणतो, हो येतो घ्यायला. समर फोन ठेवतो आणि स्वानंदीला किमयाबद्दल सांगत असतो. स्वानंदीचा चेहरा पडलेला असतो. समर किमयाचं कौतुक करत असतो. किमया कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे हे स्वानंदीला सांगतो. पण स्वानंदीला हे ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. स्वानंदी उदास होऊन खाली निघून जाते. तर इथे आजी स्टाफला किमयाच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगतात आणि आजी किमयासाठी गेस्ट रूमही रेडी करायला लावतात. आजी किमयाच्या स्वागताची सगळी तयारी करतात. स्वानंदी हे सगळं बघतेने रागवते. स्वानंदी आजींना बोलवून घेते आणि स्वानंदी आजींना म्हणते, आजी, राजवाड्यांची मैत्रीण येते ना? कशा आहेत त्या? आजी म्हणतात, खूप गोड मुलगी आहे ती. ती जेव्हा भारतात होती ना तेव्हा यायची, भेटायची. आजी मुद्दामच किमयाचं तोंड भरून कौतुक करतात आणि त्यासोबत आजी स्वानंदीचा चेहरा नोटीस करत असतात. स्वानंदी काय बोलते, आपण बोलल्यावर, आपण काही सांगितल्यावर ती कशी रिॲक्ट होते हे सगळं बघत असतात. आजी मुद्दामच स्वानंदीची परीक्षा घेतात आणि आजींना स्वानंदीच्या वागण्यावरून कळतं की स्वानंदी समरच्या प्रेमात पडली आहे. तर स्वानंदी रूममध्ये येते. समरचा किमयाशीच फोन चालू असतो. स्वानंदी म्हणते, किती वेळा फोन करणार आहे? आत्ता तर आला होता ना? समर म्हणतो, हो आला होता फोन आत्ता. अहो पण ती जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत 50 फोन करेल. समर त्या दोघांच्या कॉलेजच्या गमती जमती सगळ्या स्वानंदीला सांगतो.
सो आनंदीचा चेहरा अजून उतरतो आणि तिला अजून वाईट वाटतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.